आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। धर्मवीर 2 सिनेमा पाहून धक्का बसलाय। ज्या गोष्टीला मी साक्षीदार आहे तिथे दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आत्ताचे मुख्यमंत्री पळतायत। हा दिघे साहेबांचा अपमान आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल। धर्मवीर चित्रपटांमध्ये स्वतःची प्रतिमा मांडावी कशी हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न। लोकांनी हा सिनेमा पाहू नये। केदार दिघेंची टीका। आनंद दिघे हे नाव निवडणूक आल्यावर पुढे येतं। स्वतःची भाकरी भाजण्यासाठी राजकारण सुरू आहे। केदार दिघेंचा हल्लाबोल। माझ्या शिवसेना प्रवेशामुळे गद्दारी झाल्याचं एक कारण टाळता तरडेंनी चित्रपटात दाखवल्याचं अंधारेंचं ट्विट। तर चित्रपटामध्ये कोणाचं नाव घेतलं नाही, अंधारेंचा गैरसमज झाल्याचं प्रवीण तरडेंचं वक्तव्य। चिंगम राऊतांनी सिंघम फडणवीसांची चिंता करू नये। प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा। चमचेगिरी केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार, दरेकरांचा निशाणा। सिनेट निवडणुकीमधील विजयानंतर मातोश्रीबाहेर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। ये है 10 कदम। विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मुंबई सिनेट निवडणुकीच्या यशानंतर ठाकरे गटाच्या युवा सेनेचा मातोश्रीवर जल्लोष। विजयी उमेदवारांच्या मातोश्रीवर जाऊन जल्लोष। तर सिनेट निवडणुकीचा राज्याच्या राजकारणाशी संबंध लावणे योग्य नाही, संजय शिरसाट यांचं उत्तर। अब्दालीच्या फौजदारांनो, आधी पोराशी निपटा, त्यानंतर बापाचा विषय तुमच्या बसचा नाहीये। सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवेंची टीका। विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्या। सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाच्या वतीनं याचिका दाखल। 1 ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी।